कोणी काही सर्वे करू द्या, जनतेच्या मनातलं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ही जी काही गोदी मीडिया जी व्यवस्था चाललेली आहे ते चालू द्या. जनता विशेष करून शेतकरी आणि गरीब माणूस आणि बेरोजगार यांच्या भावना अजूनही लक्षात कोणाच्या येत नाही. ते काँग्रेसच्या लक्षात आहे. तुम्हाला कोणाचं काही सर्वे येऊ द्या, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्याच नेतृत्वात येणारे खासदार असतील आणि राज्यातलं सरकार असेल हे काँग्रेसच्याच नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल. गुंडगिरीवर चर्चा करावी. महाराष्ट्रात आता गुंडाराजच चाललेला आहे. त्याच्यामुळे गुंडाराजवर त्यांनी गृहमंत्री म्हणून चर्चा केलीच पाहिजे. ते बोलत का नाही? त्यांचे आमदार गोळ्या टाकतात आहे, त्यांचे आमदार त्यांना लोकांना धमकवतात आहे, मुस्लिमांना धमकवतात आहेत. आणि हे सगळं चालत असताना, नंगानाथ चालत असताना आपण पाहिलं की जळगावमध्ये सुद्धा त्यांच्याच काहीतरी नगरसेवकाला गुंडांनी गोळ्या दाखवून मारायचा प्रयत्न केला. तर मी ऑनलाईन न्यूज ऐकत होतो. तर गुंडाराज आहे, त्याच्यावर चर्चाच व्हावी. बावनकुळे म्हणून मंत्रिपद दिलं नाही असं दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर बोलले. आता त्यांच्या पक्षाचा मामला आहे. आता तर मंत्री आहे, पहिल्या शिक्षण विभागाकडे लक्ष दे म्हणा त्याला. हे आता ह्या फालतूच्या गोष्टी सांगून शिक्षणाकडेच दुर्लक्ष करून राज्याच्या असंख्य कोट्यावधी मुलांचं भविष्य खराब करण्यासाठी तो शिक्षण मंत्री झालेला नाही. त्यामुळे इकडे लक्ष घाल म्हणा. शिक्षकांची भरती कर. शाळा जिल्हा परिषदेच्या खाजगीकरणाकडे तुमची वाटचाल चाललेली आहे ते थांबव. ते काम तुमचं आहे. मंत्री झाल्यानंतर तुम्ही हे उखाणे भुकाने जे काय तुमच्या अंधारात होते ते काढण्यापेक्षा जे आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष घाला, असा आमचा सल्ला आहे त्यांना. फार दूर नाही, काही लोक त्याला मोदी 3.0 असे म्हणतात असे बोलले. त्यांना हवेत राहू द्या. असंच अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये फीलगुड होता, हाच फीलगुड आता त्यांना राहू द्या. जनतेचा कौल हा काँग्रेसच्या लिडरशिपवर आहे आणि काँग्रेसच या देशाच्या सत्तेमध्ये राहिली पाहिजे ही देशवासियांची जनतेची भावना आहे. त्याच्यामुळे इंडिया अलायन्सचाच विजय तुम्हाला पाहायला मिळेल. श्वेतपत्रिका काढणार आहे. मला कळत नाही की 2014 आणि आता 2024 10 वर्ष काय केलं या लोकांनी. खरं तर या 10 वर्षामध्ये देशाच्या जनतेला लुटून देशाच्या जनतेचा पैसा कुठं नेऊन ठेवला हे आता मोदीजींनी सांगितलं पाहिजे. ती वेळ आज आहे. राहुल गांधीजींनी अदानीच्या प्रकरणामध्ये अदानीचे जे पैसे देशामध्ये आणले गेले होते ते पैसे कोणाचे आहेत, कोण त्याच्यामध्ये सहभागी आहे. तर राहुल गांधीजींना या प्रश्नाच्या आधारावर त्यांना निलंबित करून टाकलं होतं. म्हणून चोराच्या उलट्या बोंबा आणि मग समजा श्वेतपत्रिका नाही झालं तर विमान घोटाळा मोठा झालेला आहे. त्यांच्या पक्षामध्ये आता जे गेलेले आहेत नेते त्यांची नावं येतात का तेही बघायला पाहिजे. ती भूमिका आम्ही त्या काळातही मांडलेली होती. म्हणून हे इक्बाल मिर्ची वगैरे हे सगळे लोक जे आहेत याबाबतची पण भूमिका या श्वेतपत्रिकेमध्ये आली पाहिजे. पण जे प्रश्न राहुल गांधीजींनी लोकसभेत उपस्थित केले होते, आज देशावर 2,55,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे. काँग्रेस 14पर्यंत 55 लाख कोटीचं देशावर होतं. 55,000 कोटीचं कर्ज होतं. आज 2,55,000 कोटीचं कर्ज या देशावर झालं. ते 2 लाख कोटीचं कर्ज कुठून केलं, कुठं खर्च केला आणि या देशाच्या लोकांवर किती कर्ज लादलं त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. आणि GSTच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना लुटून तुम्ही हा पैसा नेतात, तुमच्या तिजोरीत पैसा नाही, तो पैसा गेला कुठं त्याची माहिती दिली पाहिजे. त्याची पण एक श्वेतपत्रिका मोदीजींनी काढली पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.